नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बायोलॉजी विषयामधील अत्यंत महत्त्वाचं चॅप्टर पेशी म्हणजे सेलचा अभ्यास करणार आहोत। बघा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। रेग्युलर आपल्याला यावर 1 ते 2 प्रश्न जे आहे ते विचारले जातात। ठीक आहे, तर आपला हा जो चॅप्टर आहे आपण राज्यसेवा जी एग्जाम समोर येते, त्यानंतर कंबाईनची जी काही परीक्षा आहे दोन्ही परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे। पण तुम्हाला हे जे लेक्चर आहे, आज एक पहिलं लेक्चर आहे ते आपलं यूट्यूबवर होतंय, पण या पुढचे लेक्चर तुम्हाला कंबाईन लक्ष्य बॅचमध्ये 25 तारखेनंतर बघायला मिळेल। त्याचबरोबर आपण एक स्पेशल सायन्सची बॅच सुद्धा सुरू केलेली आहे। या बॅचमध्ये सुद्धा लेक्चर तुम्हाला दररोज लाईव्ह बघायला मिळेल। तर बघा, दोन्हीतून एक बॅच जरी जॉईन केली तरी तुम्हाला आपले सायन्सचे लेक्चर बघायला मिळेल। सायन्ससाठी आपण अभ्यास मित्रांनो खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आहे। खास करून मी आता सायन्स शिकवणार आहे, त्यामुळे मी 11वी 12वी एनसीईआरटी 11वी 12वी स्टेट बोर्ड त्यानंतर आपले स्टेट बोर्ड सगळ्यांचे कॉम्बिनेशन करून तुमच्या समोर आणलेला आहे। तुम्हाला हा चॅप्टर बघितल्यानंतर कसा वाटला हे नक्की तुमचा जो काही अभिप्राय आहे, जे काही तुमचं मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मग चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या चॅप्टरला। बघा, तुम्हाला कोणती बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल आणि टेलिग्रामचं चॅनल आणि इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा। तर बघा, पेशी सेल म्हणजे काय असतं, ठीक आहे, सुरुवातीपासून सुरुवात करूया। तर पेशी किंवा सेल म्हणजे काय असतं, तर बघा इथं तुम्हाला एक भिंत बघायला मिळत आहे। काय बघायला मिळते? भिंत। या भिंतमध्ये तुम्हाला एक वीट जी बघायला मिळत असेल, आपण त्याला ईट म्हणतो, वीट म्हणतो। तर अनेक विटांनी मिळून काय बनते? भिंत बनते। तसंच अनेक पेशींनी मिळून काय बनतो? एक सजीव बनतो। ठीक आहे, आपण जर बघितलं तर या भिंतीमधील मुख्य छोटा घटक काय आहे, तर ही भिंतीमध्ये वीट आहे। ठीक आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर भिंतीमध्ये ज्याप्रमाणे वीट आहे त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आपण एक सजीव आहोत। एखादं वनस्पती झाड घ्या, ठीक आहे, किंवा एखादा कोला घ्या, माकड घ्या, या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जर आपण बघितलं तर जसं वीट भिंतीसाठी काम करते तशी सेल आपल्यासाठी काम करते। म्हणजे सेल काय आहे, तर आपल्या शरीरात आपलं पूर्ण शरीर हे बारीक बारीक पेशींनी मिळून बनलेले। बघा, आपलं शरीर कसं बनलं, तर सगळ्यात छोटा घटक आहे पेशी। ठीक आहे, पेशीपासून बनतात उतीपासून बनतात अवयव, अवयवापासून बनते संस्था, आणि या सर्व संस्था मिळाल्या की बनतो आपण सजीव। ठीक आहे, या सगळ्या संस्थांनी मिळून कोण बनतो? सजीव बनतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे पेशी हा आपल्या शरीरातील मूलभूत घटक आहे। ठीक आहे, पेशी हा आपल्या शरीरातील मूलभूत घटक आहे। पेशीमुळे आपण निर्माण झालेलो आहे, म्हणजे पेशी आपल्या शरीरातील रचनात्मक घटक आहे। ठीक आहे, पेशींनी आपली रचना बनवलेली। माझी रचना पेशींनी, असे केस, असा चेहरा, ठीक आहे, असं शरीर, त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा चेहरा, केस, डोळे, नाक हे आपल्या पेशींनी आपली रचना अशी तयार केलेली आहे। आपल्याला 2 हात आहे, 2 पाय आहे, माकडांना शेपटी आहे, ठीक आहे, झाडांना खूप सारे फांद्या असतात, काही झाडं उंच असतात, काही झाडं छोटी असतात। तर आपण जर बघितलं पेशीमुळे एखाद्या सजीवाची रचना ठरते की तो कसा असेल, आणि पेशी आपल्या शरीरातील कार्यात्मक घटक आहे। आता मी शिकवताना हात वगैरे असं करतो, त्यानंतर मी पेनाने इथे लिहितो, तर हे कार्य मी कशामुळे करतो, तर माझ्या मेंदूमध्ये काही पेशी आहे, तर त्या काय करतात, माझ्या शरीराला ऑर्डर देतात की तू असं कर, ठीक आहे, तू शिकव। ठीक आहे, त्यामुळे मग मी तुम्हाला हे सगळं शिकवू शकतो। तर पेशी काय आहे, तर आपल्या शरीरातील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपलं शरीर कशाने बनलेलं आहे, तर पेशींनी मिळून बनलेलं आहे। बघा, आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो की पेशी काय आपल्या शरीराचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट आहे। ठीक आहे, पेशीमुळेच आपलं काय होऊ शकतात, तर रचनात्मक आणि कार्यात्मक गोष्टी होऊ शकतात। ठीक आहे, तर यापुढे जाऊया आता आपण। बघा, मधमाशाचं एक्झाम्पल घेऊ। मधमाशाचं जसं पूर्ण पोळं असतं, या पोळं जर आपण बघितलं तर छोट्या छोट्या षटकोनांनी मिळून बनलेलं असतं आणि ते पूर्ण पोळं तयार होतं। तसंच आपल्या शरीरामध्ये पेशी आहे, या मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे ते जवळ आहे, त्यांनी उती बनल्या, त्यापासून अवयव बनला, त्यापासून संस्था निर्माण झालेली आहे। मग आता पुढे बघा, पेशींचा सुरुवातीला आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे। काय समजून घ्यायचंय? पेशींचा आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे। मग सगळ्यात पहिले पृथ्वी तलावर पेशी निर्माण झाल्या का? नाही। आपल्या पृथ्वी तलावर सुरुवातीला जर बघितलं, ठीक आहे, तर उत्क्रांती झाली। काय झाली? उत्क्रांती झाली, इव्होल्यूशन झालं। ठीक आहे, इव्होल्यूशन झालं म्हणजे हे नेमकं काय झालं, तर सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीवर जर बघितलं तर कोणत्याच प्रकारचं जीवन जे ते अस्तित्वात नव्हतं। त्यावेळी पृथ्वीवर अत्यंत साधी काय होती, मूलद्रव्य आपल्याला बघायला मिळायची।
आणि ही मूलद्रव्ये जी आहे तर त्यापासून काय तयार झालं तर सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी संयुग तयार झाली. ठीक आहे. आणि हळूहळू या संयुगांपासून जन्म झाला एका पेशीचा. म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यावरून काय समजतं की 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर काहीच नव्हतं, मूलद्रव्य होती साधी, आणि या मूलद्रव्यापासून एक पेशी बनली. पण या पेशीला असा व्यवस्थित असा आकार नव्हता, म्हणून आपण त्याला एक नाव दिलं प्रोटोबायोटिक सेल. त्याला काय नाव दिलं? प्रोटोबायोटिक सेल. मराठीत सांगायचं झालं तर अर्धपेशी. परफेक्ट अशी पेशी तयार झाली नव्हती, परफेक्ट अशी सेल जी आहे ती इव्हॉल्व झाली नव्हती. ठीक आहे. आपल्याला प्रोटोबायोटिक सेल म्हणजे इथं जर बघितलं तर अर्धपेशी निर्माण झाली होती. मग आता ही जी अर्धपेशी होती, या अर्धपेशीपासून एका नवीन पेशीचा जन्म झाला, ती म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशी. कोणती? प्रोकॅरियोटिक पेशी. यालाच आपण आदी केंद्रकी पेशी म्हणतो. प्रो म्हणजे काय? तर प्रो म्हणजे आधी. ठीक आहे. प्रो म्हणजे काय? तर आधी किंवा आधी. प्रो म्हणजे काय? आधी किंवा आधी. ठीक आहे. कॅरोटिक म्हणजे काय? केंद्रक. ठीक आहे. कॅरोटिक म्हणजे काय? केंद्रक. ठीक आहे. केंद्रक. आता याचा अर्थ काय आहे की ज्या पेशीमध्ये आधी केंद्रक निर्माण झालं अशी पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशी. ही जी पेशी होती ही अर्धवट पेशी होती, हिला व्यवस्थित आकार नव्हता, हिच्यामध्ये जर आपण बघितलं तर केंद्रक वगैरे नव्हतं. पण या प्रोटोबायोटिक पेशीपासून एक नवीन पेशी निर्माण झाली, ती म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशी, ज्यामध्ये आधी काय निर्माण झालं? केंद्रक निर्माण झालं. यामध्ये आपल्याला आधी काय बघायला मिळालं? केंद्रक बघायला मिळालं. ठीक आहे. केंद्रक बघायला मिळालं. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक नावाची पेशी ज्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? आधी केंद्रक बघायला मिळालं. ठीक आहे. मग आता केंद्रक बघायला मिळालं, मग यानंतर बघा ही जी प्रोटोबायोटिक पेशी आहे हिनं काय केलं तर ही तशीच नाही राहिली. हिनं काय केलं? आपल्यामध्ये बदल करणं सुरू केलं. ठीक आहे. तर पहिली जी प्रोटोबायोटिक पेशी आहे तर तिला आपण जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया या नावाने ओळखतो. आणि हिने काय केलं? स्वतःमध्ये काही चेंज करणं सुरू केलं. सर्वप्रथम हिने पहिला चेंज आपल्यामध्ये केला की हिच्यामध्ये क्लोरोफिल हिने ऍड केलं. क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण केला. स्वतःमध्ये चेंज करून काय केलं? क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण केला. आता बघा ही एकच पेशी थोडी निर्माण झाली होती, प्रोकॅरियोटिक नावाची थोडीने एकच पेशी निर्माण झाली होती. अशा असंख्य पेशी ज्या आहे ते निर्माण झाल्या होत्या. मग या असंख्य पेशींपैकी या प्रोकॅरियोटिक अशा असंख्य पेशी निर्माण झाल्या. ठीक आहे. प्रोटोबायोटिक पेशीपासून. तर या असंख्य पेशींपैकी काही जणांनी स्वतःमध्ये बदल केला आणि स्वतःमध्ये एक क्लोरोफिल नावाचा घटक जो आहे तो निर्माण केला. मग आपण जर बघितलं तर क्लोरोफिल नावाचा घटक जर एखाद्या पेशीमध्ये असेल तर ती पेशी बनते स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे कसं की स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकेल अशी ती पेशी बनते. त्याला आपण ऑटोट्रॉपिक या नावाने ओळखतो, स्वयंपोषी. आणि आपण जर बघितलं पेशीचा जो पहिला प्रकार होता तो स्वयंपोषी होता का? नाही, तो होता हेट्रोटॉपिक. ठीक आहे. तो कोणता होता? हेट्रोटॉपिक म्हणजे परपोषी. म्हणजे कशी? परपोषी. तर आपण काय बघितलं, मी वेळोवेळी रिपीट का करतोय कारण तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. सुरुवातीला एक प्रोबायोटिक पेशी तयार झाली, अर्ध पेशी तयार झाली, हिच्यामध्ये व्यवस्थित अशी रचना नव्हती. पण पहिल्यांदा एक पेशी निर्माण झाली की जिच्यामध्ये केंद्रक आलं. मग आता आधी केंद्रक निर्माण झालेली पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशी. आणि ही जी प्रोकॅरियोटिक पेशी आहे हिने स्वतःमध्ये एक चेंज केला. तो चेंज केला की हिने स्वतःमध्ये क्लोरोफिल हा घटक जो आहे हा हिच्यामध्ये ऍड झाला आणि याच्यामुळे ती बनली स्वयंपोषी. मग आता आपल्याला दोन प्रकारच्या प्रोकॅरियोटिक पेशी बघायला मिळतात. एक म्हणजे जी परपोषी आहे आणि दुसरी म्हणजे जी स्वयंपोषी आहे. मग परपोषी प्रोकॅरियोटिक पेशीचे एक्झाम्पल आहे जीवाणू. आणि आपण जर बघितलं तर प्रोकॅरियोटिक ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी एक पेशीचे एक्झाम्पल आहे नीलहरित शैवाल. म्हणजे काय? नीलहरित शैवाल. ठीक आहे. मग आता आपल्याला आधी केंद्रकी दोन प्रकारच्या पेशी बघायला मिळाल्या. ठीक आहे. एक स्वयंपोषी आणि एक परपोषी. स्वयंपोषी म्हणजे जिच्यामध्ये नीलहरित शैवाल आहे, स्वयंपोषी म्हणजे जिच्यामध्ये क्लोरोफिल आहे, त्याचंच एक्झाम्पल काय? नीलहरित शैवाल. ठीक आहे. आणि परपोषीमध्ये हा क्लोरोफिल नावाचा घटक आपल्याला बघायला मिळत नाही. क्लोरोफिल जे आहे ते हरित लवकामध्ये बघायला मिळतं आणि या क्लोरोफिलवर सूर्यप्रकाश पडला की त्यापासून पेशीमध्ये अन्न निर्माण होतं. ठीक आहे. तर हाच घटक आपल्याला प्रत्येक झाडामध्ये बघायला मिळतो, क्लोरोफिल. जाऊया पुढे. मग आता इथं काय झालं, आपल्याकडे दोन प्रकारच्या प्रोकॅरियोटिक पेशी होत्या. एक होती परपोषी, ठीक आहे, हेट्रोटॉपिक, आणि एक होती स्वयंपोषी ऑटोट्रॉपिक. ठीक आहे.
मग आता यांनी स्वतःमध्ये एक अजून चेंज केला, ठीक आहे. या दोघींनी पण, या दोन्ही पेशी असंख्य प्रमाणात उपलब्ध होत्या, ठीक आहे. या दोन्ही पेशी असंख्य प्रमाणात उपलब्ध होत्या. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ बघा. इथं ज्या पहिल्या प्रोटोबायोटिक पेशी होत्या त्यापैकी समजून घ्या की 1,00,000 पेशी प्रोकॅरियोटिक बनल्या. या 1,00,000पैकी 50,000 पेशींनी काय केलं, स्वतःमध्ये नीलहरित शैवालाची निर्मिती केली. 50,000 इथं अशाच राहिल्या, ठीक आहे. 50,000 इथं अशाच राहिल्या, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर आता आपल्याला 50,000 संख्या असलेली एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, ठीक आहे. 2 प्रोकॅरियोटिक पेशी बघायला मिळतात. मग इथं काय झालं तर या परपोषी प्रोकॅरियोटिक पेशीने काय केलं, स्वतःमध्ये जे काही केंद्रक होतं, या केंद्रकाभोवती त्यांनी आवरण निर्माण केलं. या केंद्रकाभोवती यांनी काय निर्माण केलं, आवरण निर्माण केलं. आणि ती पेशी बनली युकॅरियोटिक पेशी. ती पेशी काय बनली, युकॅरियोटिक पेशी. तिला आपण म्हणतो दृश्य केंद्रकी पेशी. आता आपण जर बघितलं तर या प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये जर बघितलं तर केंद्रक होतं, पण ती स्पष्ट आपल्याला केंद्रकामध्ये काय असतं, डीएनए असतो, बरोबर. केंद्रकामध्ये काय असतो, डीएनए असतो. तो डीएनए विखुरलेला होता, ठीक आहे. त्याने कपडे घातलेले नव्हते, तो नंगापुंगा होता, ठीक आहे. तो नंगापुंगा होता. पण आपण जर इथे बघितलं तर या पेशीने स्वतःमध्ये अजून एक बदल केला, ठीक आहे. आणि ती म्हणली युकॅरियोटिक पेशी. काय बदल झाला तर या केंद्रकावर आता कपडे आले, म्हणजे कव्हर आलं, ठीक आहे, आवरण आलं. आणि आता आपल्याला केंद्रकावर आवरण दिसायला लागलं. तर यू म्हणजे काय, ट्रू म्हणजेच खरं, ठीक आहे. आणि कॅरियोटिक म्हणजे काय, केंद्रक. आता आपल्याला यामध्ये केंद्रक होतं, पण आवरणामुळे आता खरं आपल्याला केंद्रक दिसायला लागलं. ही बनली युकॅरियोटिक पेशी. मग आता या क्लोरोफिलवाल्या पेशी कुठं मागं राहिल्या, यांनी सुद्धा काय केलं, आपल्यामध्ये चेंज केला. आणि यांनी सुद्धा एक केंद्रकावर आवरण निर्माण केलं. एक केंद्रक बनवलं आणि त्यावर काय निर्माण केलं, आवरण निर्माण केलं. तर अशा प्रकारे आता आपल्याकडं 2 प्रकारच्या प्रोकॅरियोटिक पेशी होत्या, त्याचप्रमाणे 2 प्रकारच्या युकॅरियोटिक पेशी बनल्या. तर इथं जर बघितलं तर जी परपोषी प्रोकॅरियोटिक पेशी होती त्यापासून आपण जर बघितलं तर परपोषीच युकॅरियोटिक पेशी तयार झाली. आणि मग त्याला आपण अमिबा म्हणतो. अमिबा म्हणतो. आणि युकॅरियोटिक अशा प्रकारची एक पेशी तयार झाली ज्यामध्ये क्लोरोफिल आपल्याला बघायला मिळतं. तर ती जर आपण बघितलं तर तिला आपण म्हणतो गोल्डन एल्गी. त्याला आपण काय म्हणतो, गोल्डन एल्गी. सुवर्ण शैवाल, त्याला आपण काय म्हणतो, सुवर्ण शैवाल. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, सुवर्ण शैवाल. तर अशा प्रकारे मित्रांनो पहिले प्रोटोबायोटिक नावाची पेशी तयार झाली, त्यापासून प्रोकॅरियोटिक नावाची पेशी तयार झाली, त्या प्रोकॅरियोटिक पासून युकॅरियोटिक नावाची पेशी तयार झाली. आणि प्रत्येकाचे 2-2 बघा, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचे 2-2 प्रकारे, परपोषी आणि स्वयंपोषी, ठीक आहे. परपोषीचे एक्झाम्पल जर आपण बघितलं तर जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया, ठीक आहे. इकडं नीलहरित शैवाल, त्याला आपण काय म्हणतो, ब्लू ग्रीन एल्गी म्हणून त्याला ओळखतो, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर जी काही बॅक्टेरिया आहे, थोडक्यात जो काही आपण म्हणूया प्रोकॅरियोटिक पेशी आहे, तिने स्वतःवर काय केलं, आवरण निर्माण केलं. आणि त्यापासून एक परपोषी युकॅरियोटिक पेशी तयार झाली, खरं केंद्रक दिसणारी पेशी तयार झाली. त्याला आपण बोललो अमिबा, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल आहे अमिबा. आणि त्यानंतर जी काही नीलहरित शैवाल असलेली प्रोकॅरियोटिक पेशी होती त्यापासून युकॅरियोटिक एक नवीन पेशी तयार झाली, ज्यामध्ये सुद्धा नीलहरित शैवाल बघायला मिळतं, प्लस केंद्रकावर आवरण बघायला मिळतं. ती म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी, पण ती कशी, स्वयंपोषीवाली, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल सुवर्ण शैवाल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या वेगवेगळ्या पेशी बघितल्या. आता आपण जर बघितलं तर आतापर्यंत आपण सगळे एक पेशींची चर्चा करतोय, ठीक आहे. इथं काय, सगळीकडे एक पेशी. इथं एक प्रोकॅरियोटिक पेशी, इथं सुद्धा नीलहरित शैवाल असलेली एक पेशी आहे. इथं सुद्धा एकच पेशी आपल्याला बघायला मिळते, इथं सुद्धा एकच पेशी बघायला मिळते. मग आपण जर बघितलं युकॅरियोटिक या ज्या पेशी आहे, ठीक आहे, केंद्रकावर आवरण असलेल्या, आपण जर बघितलं तर ही जी अमिबा ज्याचं एक्झाम्पल आहे युकॅरियोटिक, आपण जर बघितलं तर हिला हेट्रोटॉपिक म्हणूया, ठीक आहे, परपोषी म्हणूया. अशा अनेक पेशी एकत्र आल्या आणि यापासून निर्मिती झाली ती म्हणजे प्राण्यांची, ठीक आहे. यापासून निर्मिती कशी झाली, प्राण्यांची. आणि आपण जर बघितलं तर क्लोरोफिल असलेल्या अनेक पेशी एकत्र आल्या, ठीक आहे. आणि यापासून निर्मिती झाली मित्रांनो इथं झाडांची. यापासून निर्मिती कशी झाली तर झाडांची. इथं चुकीची जोडी झाली होती. तर आपण जर बघितलं तर युकॅरियोटिक नावाची जी पेशी आहे त्यांनी स्वतःची संख्या वाढवली
आणि अनेक संख्येमध्ये त्यांच्यापासून जर बघितलं तर जी हेट्रोटॉपिक युकॅरियोटिक पेशी होती त्यापासून आजचे जे प्राणी आहे ते बनले. प्राणी सगळे काय परपोषी, जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. आणि ज्या काही ऑटोट्रॉपिक या युकॅरियोटिक पेशी होत्या खरं केंद्रक असणाऱ्या, त्यापासून वनस्पतींची निर्मिती झाली, जे काय करू शकतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ठीक आहे. तर यानंतर पुढे जाऊया. आता आपल्याला समजलं की प्राण्यांची निर्मिती कशी झाली, त्यानंतर वनस्पतींची निर्मिती कशी झाली. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला कळालं की सुरुवातीची पेशी कोणती होती, प्रोटोबायोटिक, त्यापासून बनली युकॅरियोटिक, युकॅरियोटिकचे 2 टाईप. ठीक आहे. त्यापासून बनली प्रोकॅरियोटिकचे 2 टाईप, ऑटो आणि हेट्रो. ठीक आहे. स्वयंपोषी परपोषी. त्यापासून युकॅरियोटिक पेशी जन्माला आली, दृश्य केंद्रकी, तिचे 2 प्रकार आहे, स्वयंपोषी आणि परपोषी. आणि त्यापासून जर आपण बघितलं तर प्राण्यांची निर्मिती झाली आणि वनस्पतीची निर्मिती झाली. ठीक आहे. तर हा बेसिक आपण पेशीबाबत माहिती घेतलेली आहे. पण आपल्याला पेशी असं काहीतरी असतं हे सुरुवातीला कोणापासून समजलं, कोणी याचं संशोधन केलं, तर सुरुवातीला बघा रॉबर्ट हुक नावाचे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी काय केलं, क्रॉक नावाचं एक झाड होतं, त्याला आपण मराठीत बुच म्हणतो. तर या बुच नावाच्या झाडापासून यांनी काय केलं, याचं एक लाकूड घेतलं आणि या लाकडामध्ये यांनी स्वतः एक सूक्ष्मदर्शक तयार केला होता. काय तयार केलं होतं, सूक्ष्मदर्शक तयार केला होता. यांनी स्वतः सूक्ष्मदर्शक जो तयार केला होता त्याच्या साहाय्याने यांनी हे बुचाचं जे लाकूड होतं, क्रॉकचं जे लाकूड होतं त्याचं निरीक्षण केलं. आणि त्याचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या लाकडामध्ये त्यांना ठीक आहे, तुम्हाला नाही, त्यांना लाकडामध्ये अशा खोल्या दिसल्या, सेल दिसल्या. ठीक आहे. खोल्या, छोटे छोटे खोल्यासारखा आकार दिसला. त्यांनी त्याला सेल नाव दिलं. लॅटिन भाषेत त्यांनी त्याला काय नाव दिलं, सेल. आणि म्हणूनच या पेशीला सेल हे नाव पडलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे यांनी सर्वप्रथम पेशीचा शोध लावला असं म्हणता येईल, ज्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. कोणतं झाड, तर इथं क्रॉकचं झाड. त्यांनी क्रॉकच्या झाडामध्ये पेशींचा अभ्यास केला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यांनी जो अभ्यास केला तो मृत पेशींचा केला होता. कशाचा, मृत पेशीचा. झाडाच्या एका खोडाच्या तुकड्याचा अभ्यास केला होता, मृत पेशीचा अभ्यास केला होता. पण सर्वप्रथम जिवंत पेशीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ कोण होते, तर ते होते अँटोन लेव्हनहॉक. ठीक आहे. अँटोन लेव्हनहॉक नावाचे शास्त्रज्ञ जे होते, आपण त्यांना लेव्हनहुक म्हणून सुद्धा ओळखतो. तर अँटोन लेव्हनहॉक या शास्त्रज्ञांनी 1673 मध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिंगचा वापर केला आणि त्यांनी जर आपण बघितलं तर वेगवेगळे जिवंत पेशींचा अभ्यास केला. सर्वप्रथम त्यांनी स्पर्म सेल्स जे असतात तर त्यांचा अभ्यास केला, ज्या काही स्पर्म पेशी असतात तर त्यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी जीवाणू पेशींचा आणि आदिजीवांचा सुद्धा अभ्यास केलेला आपल्याला बघायला मिळतो. जर तुम्हाला प्रश्न आला की पेशींचा शोध कोणी लावला, तर त्याचं उत्तर असणार रॉबर्ट हुक. सर्वप्रथम पेशींचा अभ्यास कोणी केला, त्याचं उत्तर असणार रॉबर्ट हुक. पण जर प्रश्न आला की सर्वप्रथम जिवंत पेशींचा अभ्यास कोणी केला, तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो अँटोन लेव्हनहॉक. ठीक आहे. अँटोन लेव्हनहॉक. तर आपण बघितलं पेशीबाबत माहिती जाणून घेतली की पेशी कोणकोणत्या प्रकारच्या असतात. त्यानंतर बघितलं की पेशींचा अभ्यास जो आहे सर्वप्रथम कुणी केला, तर तो रॉबर्ट हुक यांनी केला. जिवंत पेशीचा कुणी केला, तर तो आपण बघितलं लेव्हनहॉक यांनी केलेला आहे. मग आता अजून काही माहिती घेऊया की पेशीविषयक सिद्धांत जर कुणी मांडला, पहिले पेशी विषयक सिद्धांत कुणी मांडला, तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडलेला आपल्याला बघायला मिळतात. जसं की एम.जे. स्लॅडन यांनी एक सिद्धांत मांडला की पेशी हा सजीवातील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. एम.जे. स्लॅडन यांनी 1838 मध्ये एक सिद्धांत मांडला. त्यांनी काय म्हटलं की पेशी आपल्या सजीवांमधील रचनात्मक आणि एक कार्यात्मक घटक आहे, असा सिद्धांत कोणी मांडला, स्लॅडन यांनी मांडला. मग सुरुवातीलाच मी एक्सप्लेन केलं की रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाचा अर्थ काय असतो. यानंतर पुढे जाऊया. थिओडर श्वान नावाचे एक शास्त्रज्ञ आणले. यांनी काय सांगितलं, 1839 साली, एक्झॅक्ट साल सांगतो 1839 साली श्वान यांनी एक नवीन सिद्धांत मांडला. ते म्हणाले की सर्व सजीव जे आहे ते पेशीपासून बनलेले. सर्व सजीव जे आहे ते कशापासून बनलेले, पेशीपासून बनलेले. मग पहिले स्लाइडन यांनी सिद्धांत का मांडला होता की स्लाइडन यांनी मांडला की सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता आहे, पेशी आहे. आणि इथं जर बघितलं तर श्वान यांनी काय सिद्धांत मांडला, थिओडर श्वान यांनी, की सर्व सजीव जे आहे ते पेशीपासून बनलेले. मग हे दोघं एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी काय सिद्धांत मांडला की सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आणि पेशी सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. पण यांच्या समोर एक डाऊट होता की पेशी निर्माण कशा होतात. यांच्या समोर एक डाऊट होता की पेशी निर्माण कशा होतात. मग अशातच एक शास्त्रज्ञ समोर आला ज्यांचं नाव होतं आर. वीरशॉ. ठीक आहे. 1885 साली, ठीक आहे,
1885 झाली. आर विरशा 1855 आहे बघा, जे काही आपलं 11वीचं स्टेट बोर्ड आहे ठीक आहे, त्यामध्ये 1855 साल दिलेलं आहे. आणि जे काही आपलं 9वीचं स्टेट बोर्ड आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर 1885 साल दिलेलं आहे. पण एक्झॅक्ट साल जर बरोबर सांगायचं झालं तर 1855च आहे. हा एक दुरुस्ती करून घ्यायची आपल्याला, स्टेट बोर्डमध्ये पण कधी कधी काही चुकीचं दिलेलं असतं. तर 1855 जे 11वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की एक आधुनिक पेशी सिद्धांत मांडण्यात आला, तो आर विरशॉ यांच्या मार्फत मांडण्यात आला. आणि त्यांनी म्हटलं ओमिनिस सेल्युला ई सेल्युला. काय म्हटलं त्यांनी? ओमिनिस सेल्युला ई सेल्युला. आणि ओमिनिस सेल्युला ई सेल्युलाचा अर्थ काय होता की प्रत्येक पेशी जी आहे ती पेशीपासूनच बनते. पेशी जी आहे ती पेशीपासूनच बनते. म्हणजे एका पेशीचं विभाजन होतं 2 पेशीमध्ये आणि अशा 2 पेशी निर्माण होतात. 2 पेशीचं 4 पेशीमध्ये विभाजन होतं आणि अशा 4 पेशी निर्माण होतात. तर प्रत्येक पेशी जी आहे ती पेशीपासूनच बनते असा सिद्धांत मांडला की पेशीचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो, असा आर विरशॉ यांनी सिद्धांत मांडलेला आहे. त्यालाच म्हटलं जातं मॉडर्न सेल थेअरी. ठीक आहे, आपण जर बघितलं तर श्वान आणि स्लाइडेन यांनी सुद्धा सिद्धांत मांडलेले, पण यांची मॉडर्न थेअरी आहे का? नाही. यांचा सिद्धांत जो आहे तो पारंपरिक समजला जातो. काय समजला जातो? पारंपरिक थेअरी आहे यांची. ठीक आहे, मॉडर्न थेअरी कोणाची आहे तर ती विरशॉ, रुडॉल्फ विरशॉ यांची ही थेअरी आहे मॉडर्न थेअरी. काय आहे? ओमिनी सेल्युला ई सेल्युला, प्रत्येक पेशीचा जन्म जुन्या पेशीपासूनच झालेला आहे. ठीक आहे, तर आपण पेशींविषयी, पेशीचा शोध कोण लावला, जिवंत पेशीचा अभ्यास सर्वप्रथम कोणी केला, त्यानंतर पेशीविषयक सिद्धांताचा अभ्यास केला. आता यानंतर पेशींमध्ये काय काय असतं नेमकं त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर जे काही पेशीमध्ये घटक असतात त्यांचा अभ्यास करणार आहोत. मग आपण जर बघितलं तर पेशीमध्ये सगळ्यात बाहेर एक आवरण असतं, त्याला म्हटलं जातं पेशी भित्तिका. एक आवरण असतं त्याला काय म्हटलं जातं? पेशी भित्तिका. आता ही पेशी समजा, या आतमध्ये आपण जर बघितलं पेशीच्या आतमध्ये हा काय आहे? एक डीएनए, हे काय आहे? एक केंद्रक आहे. या ठिकाणी समजून घ्या एक पाण्यासारखा तरल पदार्थ आहे. ठीक आहे, आणि आपल्याला आतमध्ये काय बघायला मिळतं? सगळ्यात बाहेर काय बघायला मिळतं? तर एक कडक आवरण बघायला मिळतं. एक कडक आवरण बघायला मिळतं. ठीक आहे, एक कडक आवरण बघायला मिळतं. हे कडक आवरण काय करतं तर पेशीचं संरक्षण करतं. पेशीचं काय करतं मित्रांनो? हे कडक आवरण पेशीचं काय करतं? संरक्षण करतं, पेशीला वाचवतं. ठीक आहे, पेशीला तुटू वगैरे देत नाही. पेशीचं संरक्षण करण्याचं काम हे कडक आवरण करतं. ठीक आहे, पेशीला प्रोटेक्ट करतं. मग आपण जर बघितलं तर हे कडक आवरण फक्त आणि फक्त वनस्पती पेशीमध्ये बघायला मिळतं. वनस्पती पेशीमध्ये बघायला मिळतं. आणि या कडक आवरणाला म्हटलं जातं सेल वॉल. काय म्हटलं जातं त्याला? सेल वॉल म्हटलं जातं. ठीक आहे, यालाच आपण मराठीमध्ये पेशी भित्तिका म्हणतो. काय म्हणतो आपण याला मराठीमध्ये? पेशी भित्तिका या नावाने आपण या कडक आवरणाला ओळखतो. या आवरणाला कोणत्या नावाने ओळखतो? पेशी भित्तिका या नावाने ओळखतो. मग आपण जर बघितलं तर पेशी भित्तिका ही प्राण्यांमध्ये नाही, ती फक्त वनस्पतीमध्ये बघायला मिळते. मग प्राण्यांमध्ये का नाही? तर आपल्या प्राण्यांमध्ये जर पेशी भित्तिका असती, हे कडक आवरण असतं, तर आपल्या पेशी एकमेकांना घासल्या असत्या. आपण हालचाल करतो, वनस्पती हालचाल करतात पण ती खूप हळू हालचाल असते आणि मोस्टली ती ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने हालचाल असते. पण आपले जे प्राणी आहेत तर ते सगळ्या दिशेने हालचाल करतात. ठीक आहे, आपण कशाही प्रकारे हालचाल करू शकतो, मागं पुढं इकडं तिकडं पळू शकतो. मग आपल्या पेशी एकमेकांना घासल्या असत्या आणि त्यांच्या पेशी भित्तिका तुटल्या असत्या, म्हणून आपल्या पेशींच्या बाहेर अशा प्रकारचं आपल्याला कडक आवरण बघायला मिळत नाही. हा झाला पहिला मुद्दा. मग आपण जर बघितलं तर आपल्याला परीक्षेमध्ये एक गोष्ट विचारली जाते की हे पेशी भित्तिका कोणाकोणामध्ये आपल्याला बघायला मिळते? तर पेशी भित्तिका प्राण्यांव्यतिरिक्त, ठीक आहे, प्राण्यांमध्ये तर बघायलाच मिळत नाही. मग प्राण्यांव्यतिरिक्त वनस्पतीमध्ये आहे, एल्गीमध्ये, ठीक आहे, शैवाळामध्ये, त्यानंतर फंगस कवकामध्ये, आणि त्यानंतर जीवाणू बॅक्टेरियामध्ये. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया आपण कुठे बघितलं होतं? प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये बघितलं होतं. प्रोकॅरियोटिक मध्ये 2 प्रकारच्या पेशी होत्या. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये जर बघितलं तर 2 प्रकारच्या पेशी होत्या, एक ऑटोट्रॉपिक आणि एक जर बघितलं तर हेटेरोट्रॉपिक. तर आपण बघितलं होतं ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक ह्या ज्या सुरुवातीच्या पेशी होत्या, या दोन्ही पेशीमध्ये आपल्याला पेशी भित्तिका बघायला मिळते जीवाणूमध्ये. ठीक आहे, खास करून जीवाणूमध्ये. आणि ती कशापासून बनलेली आहे? तर पेप्टिडोग्लायकॉन यापासून ती बनलेली. कशापासून बनलेली आहे? नाव लक्षात ठेवा, पेप्टिडोग्लायकॉन.
फंगस मी अजून तुम्हाला शिकवलं नाही, पण त्यामध्ये कायटिन नावाची पेशीभित्तिका आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर एल्गी जर बघितलं तर जे काही पाण्यामध्ये आपल्याला शैवाळ वगैरे बघायला मिळतं, तर हे जी शैवाळ आहे यामध्ये आणि वनस्पतीमध्ये सेल्युलोज पासून बनलेली पेशीभित्तिका आपल्याला बघायला मिळते. कशापासून? सेल्युलोज पासून. तर बघा, फक्त शैवाळामध्ये सेल्युलोज सोबत गॅलेक्टॉन्स, मॅनन्स आणि काही कॅल्शियम कार्बोनेट सारखे मिनरल्स सुद्धा बघायला मिळतात. पेशीभित्तिकेच्या निर्मितीमध्ये हे सगळे घटक बघायला मिळतात. वनस्पतीमध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पॅक्टिन्स आणि प्रोटीन्स आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, हे खूप गरजेचं आहे. 11वीच्या पुस्तकामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 11वीच्या NCERT मध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली. आपल्याला आजकाल डायरेक्ट 11वीच्या 12वीच्या NCERT मधून आणि स्टेट बोर्डमधून प्रश्न येत आहे. तुम्ही फक्त स्टेट बोर्डचा अभ्यास केला किंवा वरवरचा अभ्यास केला तर ते परीक्षेला विचारलं जात नाही. आपल्याला जर कॉम्पिटिशनला इथं सामोरं जायचं असेल तर आपल्याला एक पाऊल पुढे राहावं लागेल आणि ते एक पाऊल अभ्यास मित्र तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला शांत चित्ताने जे काही महत्त्वाचे आहे तर या गोष्टीतून नोट डाऊन करून ठेवायचे आहे की जीवाणू जो असतो तर या जीवाणूमध्ये बॅक्टेरियाने, फंगी जे असते त्यामध्ये जीवाणू जो असतो बॅक्टेरिया त्यामध्ये पेप्टिडोग्लायकोनने, फंगसमध्ये कवकामध्ये कायटिनने, एल्गीमध्ये सेल्युलोज, वनस्पतीमध्ये सुद्धा सेल्युलोज. पण एल्गीमध्ये सेल्युलोज सोबत गॅलेक्टॉन्स, मॅनन्स आणि मिनरल कॅल्शियम कार्बोनेट सारखं, आणि वनस्पतीमध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पॅक्टिन आणि प्रोटीन सारख्या घटकांनी मिळून बनलेली सेल वॉल आपल्याला बघायला मिळते, जी काय करते तर पेशीला मजबूत करण्याचं काम करते. काय करते? पेशीला मजबूत करण्याचं, पेशीचं रक्षण करण्याचं काम ही पेशीभित्तिका करत असते. आता या पेशीभित्तिके व्यतिरिक्त ठीक आहे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की समजून घ्या दोन पेशी, ठीक आहे, समजून घ्या ही एक पेशी आहे, ही एक पेशी, आपण चौकोनी आकार घेतला, ठीक आहे, समजायला सोपं होऊन जाईल. तर दोन पेशी आहे, तर दोन पेशीच्या मध्ये आपल्याला एक घटक बघायला मिळतो, त्याला म्हटलं तर मिडल लॅमेला. त्याला काय म्हटलं तर मिडल लॅमेला. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मिडल लॅमेला कुठे बघायला मिळेल, तर मिडल लॅमेला लाईज बिटवीन टू सेल्स. ठीक आहे, हे मुद्दा लक्षात ठेवा की हा मिडल लॅमेला कशामध्ये बघायला मिळतो, दोन सेलच्या मध्ये बघायला मिळतो. आणि हा कशापासून बनलेला आहे तर पेक्टिन पासून बनलेला आहे. कोणत्या प्रकारच्या पेक्टिन पासून बनलेला आहे तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पॅक्टेट पासून हा बनलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मुद्दे महत्वाचे बघा. लॅमेला काय आहे, मिडल लॅमेला, तर दोन पेशींच्या मध्ये गॅप असतो थोडा, त्याला मिडल लॅमेला म्हटला. तर त्यामध्ये जेली सारखा एक द्रव पदार्थ असतो आणि तो पॅक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम पॅक्टेट पासून बनलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आता पेशीचा आउटर कव्हर आपण बघितलं की ते त्याला म्हटलं तर पेशीभित्तिका. ते फक्त आपल्याला वनस्पती पेशीमध्येच बघायला मिळतं. ठीक आहे, प्राणी पेशीमध्ये बघायला मिळत नाही. त्या व्यतिरिक्त कवकामध्ये, शैवालामध्ये, ठीक आहे, यांच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतं. मग आता आपण बघूया प्राण्यांच्या पेशीमध्ये सगळ्यात बाहेर काय असतं. तर प्राणी जी पेशी असते बघा, आपण इथं बघूया, एकच मिनिट, ही डायग्राम बघा. जी प्राणी पेशी असते तर प्राण्यांच्या पेशीमध्ये सगळ्यात बाहेर जो घटक असतो त्याला आपण म्हणतो प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल. ठीक आहे, प्राण्यांच्या पेशीमध्ये सगळ्यात बाहेर काय, प्रद्रव्य पटल आहे. एक दुहेरी आवरण असलेले एक पटल आहे. ठीक आहे, त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं. त्याला काय म्हणून ओळखलं जातं, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं. आणि वनस्पतीच्या पेशींमध्ये जर बघितलं तर पेशीभित्तिकेच्या आतमध्ये आपल्याला हे प्रद्रव्य पटल बघायला मिळतं. कशाच्या आतमध्ये बघायला मिळतं, या पेशीभित्तिकेच्या आतमध्ये हे प्रद्रव्य पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन बघायला मिळतं. मग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिकेच्या आत आणि प्राणी पेशीमधलं सगळ्यात बाहेरचं हे आवरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. मग आता त्याविषयी आपण अजून जाणून घेऊया. तर प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल त्यालाच काय म्हटलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर हे पेशीभोवती एक नाजूक, ठीक आहे, पातळ आणि एक लवचिक आवरण आहे. लवचिक आहे बघा, प्राणी कशी हालचाल करतात त्यामुळे त्यांच्या पेशींना जास्त काही इजा होत नाही, कारण त्यांच्या बाहेर सगळ्यात घटक कोणता आहे त्यांच्या बाहेरील, तर तो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण जर बघितलं त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या रचनेवर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. याची रचना कशी आहे, दुहेरी आवरण आहे. कसं आहे, दुहेरी आवरण आहे. कसं आहे, दुहेरी आवरण आहे. आपण जर बघितलं तर हे कशाचं आवरण आहे, मेदाचं म्हणजे लिपिडचं आवरण आहे. कशाचं, मेदाचं म्हणजे लिपिडचं आवरण आहे. कोणत्या लिपिडचं आवरण आहे, फॉस्फोलिपिडचं आवरण आहे. ठीक आहे, लिपिड म्हणजे काय, सिंपल सांगतो, मेदाचं, दोन मेदाचे थर आहे. हे काय, दोन मेदाचे थर आहे. अशा प्रकारे हा एक पहिला थर मेदाचा, दुसरा थर. ठीक आहे, आणि या दोन मेदांच्या थरामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, प्रोटीन बघायला मिळतात. अशा प्रकारे प्रोटीन आहे. ठीक आहे, दोन मेदाचे थर आहे, या दोन मेदाच्या थरामध्ये आपल्याला प्रोटीन बघायला मिळतात.
मग आता हे मेदाचे थर काय करतात तर समजून घ्या पाण्यासारखा घटक जो आहे त्याला डायरेक्ट पेशीच्या आतमध्ये एंटर करू देतात, जाऊ देतात. पण समजून घ्या की आता एखादा घटक आहे, समजून घ्या CO2 झाला, कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर O2 झाला, ऑक्सिजन. यांना पेशीमध्ये जाऊन द्यायचं की नाही, का यांना अडकून ठेवायचं. मग इथं प्रोटीन काय करतं, यांना हा जो मेदाचा थर आहे यामधून त्यांना एंट्री नसते, ठीक आहे. त्यांच्यासाठी स्पेशल प्रोटीनचे गेट बनवलेले आणि प्रोटीनची गेट डिसाईड करतात की या CO2 ला O2 ला आतमध्ये सोडायचं की नाही. मग हे CO2 म्हणतात O2 ऑक्सिजन, हो गरजेचं आहे, चांगलं आहे. पेशीमध्ये जर आपल्याला ऊर्जा निर्माण करायची तर ऑक्सिजन लागेल. मग हे ऑक्सिजन जो आहे तो या प्रोटीनच्या माध्यमातून आतमध्ये एंटर करतो, ठीक आहे. मग CO2 येतो तर CO2 म्हणते तुझी काही गरज नाही, तू बाहेर जा. मग पेशीमध्ये ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा निर्माण झाल्यानंतर जो काही CO2 तयार होणार आहे कार्बन डायऑक्साईड, मग त्याला इथून बाहेर टाकलं जातं. त्याला काय केलं जातं, इथून बाहेर टाकलं जातं. तर हे सगळं कशामार्फत होतं, प्रद्रव्य पटलामार्फत होतं. त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. मग आपण जर बघितलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन निवडक घटकांना आतमध्ये घेण्याचं आणि बाहेर टाकण्याचं काम करतं. म्हणून त्याला सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याला काय म्हणून ओळखलं जातं, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ते डिसाईड करत असतं की कोणत्या घटकांना आतमध्ये घ्यायचे आणि कोणत्या घटकांना बाहेर टाकायचं आहे, ठीक आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर अजून काही गोष्टी याविषयी जाणून घेऊया. तर बघा 1, 2, 3 गोष्टी सांगतो. विसरण म्हणजे डिफ्युजन नावाची एक संकल्पना आहे. कोणती, विसरण म्हणजे डिफ्युजन नावाची एक संकल्पना आहे. तर ते म्हणजे काय, तर ऑक्सिजन आणि जो काही कार्बन डायऑक्साईड आहे यांना आतमध्ये घेणं आणि बाहेर टाकणं, यासाठी संकल्पना वापरली जाते डिफ्युजन, विसरण. आणि एक संकल्पना आहे परासरण, ऑस्मॉसिस. ही काय, तर परासरण किंवा ऑस्मॉसिस म्हणजे काय, तर पाणी सहजरित्या पेशीच्या आतमध्ये येतं, पेशीच्या बाहेर जातं. त्याला काय म्हटलं जातं, ऑस्मॉसिस म्हटलं जातं, परासरण म्हटलं जातं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पारपटल हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये वर एक मेदाचा थर बघायला मिळतो, खाली एक मेदाचा थर बघायला मिळतो आणि मध्येच अशा प्रकारे आपल्याला काय बघायला मिळते, प्रोटीन बघायला मिळते. या असं पहिले कोणी सांगितलं, तर बघा हे सांगितलं सिंगर आणि निकोलसन नावाच्या शास्त्रज्ञांनी 1972 मध्ये. कोणी सांगितलं, सिंगर आणि निकोलसन नावाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला हे मॉडेल सांगितलं, ठीक आहे. याला काय म्हटलं जातं, फ्लुइड मोझेक मॉडेल म्हणून ओळखलं जातं. याला काय म्हणून ओळखलं जातं, फ्लुइड मोझेक मॉडेल म्हणून ओळखलं जातं. त्यांनी या मॉडेलचं वर्णन कसं केलं, तर त्यांनी वर्णन असं केलं बघा, इट इज मेड अप कशापासून बनलं, इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर, ठीक आहे. फॉस्फोलिपिडच्या मेदाच्या 2 लेअर पासून बनलेलं आहे आणि जे काही प्रोटीन आहे प्रोटीनचं सुद्धा यामध्ये ऍड आहे. मग वर्णन कसं केलं यांनी, तर प्रोटीन्स आर लाईक आइसबर्ग, म्हणजे पाण्यामध्ये तरंगणारे जे काही बर्फाचे तुकडे त्याप्रमाणे प्रोटीन यामध्ये तरंगत आहे. आणि जे काही पाणी, जो काही समुद्र आहे, इन द सी ऑफ लिपिड्स. तर वर्णन बघा कसं केलेलं आहे, प्रोटीन आर लाईक आइसबर्ग इन द सी ऑफ लिपिड, ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मेदमय समुद्रामध्ये तरंगणारे जे काही आपण म्हणूया प्रोटीनचे म्हणजे प्रथिनांचे कण, असं यांनी याचं वर्णन केलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे काय अभ्यासलेलं आहे, तर प्रद्रव्य पटल प्लाझ्मा मेम्ब्रेनचा आपण इथे अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. मॉडेल कोणी दिलं, तर सिंगर आणि निकोलसन. मॉडेलचं नाव काय आहे, फ्लुइड मोझॅक मॉडेल असं नाव आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. आता बघा जे काही सेल मेम्ब्रेन असतं त्यामध्ये ते कशाने मिळून बनलेलं आहे, तर प्रत्येक पेशीमध्ये त्याचा रेशो जो आहे तो वेगवेगळा आहे. ते प्रत्येक पेशीमध्ये जर बघितलं तर प्रोटीन, लिपिड आणि कार्बोहायड्रेट्स जे असतात, कार्ब्स, तर त्या तिघांनी मिळून बनलेले आहे. पण प्रत्येक पेशीमध्ये यांचा रेशो जो आहे तो वेगळा आहे, ठीक आहे. जर प्रश्न आला तर कशापासून बनलेलं आहे, तर प्रोटीन पासून. जे सेल मेम्ब्रेन आहे, जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, जे प्रद्रव्य पटल आहे, ठीक आहे, ते कशापासून बनलेलं आहे, तर प्रोटीन म्हणजे प्रथिन, लिपिड्स म्हणजे मेद आणि इथं कार्ब्स, ठीक आहे, म्हणजे कर्बोदक यापासून बनलेले. पण मेन आपल्याला काय बघायला मिळालं, लिपिडच्या 2 लेअर बघायला मिळाल्या मेदाच्या आणि त्यामध्ये प्रोटीन बघायला मिळालं. मग यांचं प्रमाण जे आहे ते प्रत्येक पेशीनुसार वेगवेगळे आहे. पण 11वीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रोटीन जे आहे ते 72% आपल्याला बघायला मिळतं. किती टक्के बघायला मिळतं, या लेअरमध्ये 72% प्रोटीन असतं, 40% लिपिड्स असतं म्हणजे मेद असतं आणि आपल्याला
2% आसपास कर्बोदके सुद्धा बघायला मिळतात. यामध्ये 2% आसपास कर्बोदके आणि मग नंतर इतर घटक सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर पेशीनुसार हे व्हॅरी करत असतं. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथं आरबीसी मध्ये याचं प्रमाण आपल्याला इतकं दिलेलं आहे. तर तुम्ही हेच प्रमाण लक्षात ठेवा, जे दिले तेच लक्षात ठेवा. 52% प्रोटीन असतं, 40% लिपिड असतं आणि 2% इथं कर्बोदके आपल्याला बघायला मिळतात. यानंतर जर बघितलं तर आता आपण बघितलं की पेशीचा बाहेरचा भाग जो आहे ते काय आहे, पेशीच्या बाहेरच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं तर पेशी भित्तिका. कुठं? वनस्पती पेशीमध्ये. कुठं? वनस्पती पेशीमध्ये. त्यानंतर प्राणी पेशीमध्ये सगळ्यात बाहेर काय आहे तर प्राणी पेशीमध्ये आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग आता आपण जर बघितलं तर याच्या आतमध्ये काय आहे तर याच्या आतमध्ये मित्रांनो केंद्रक. याच्या आतमध्ये काय आहे, याच्या आतमध्ये जर आपण बघितलं केंद्रक आहे. ठीक आहे, हे केंद्रक छोटं आहे, हे केंद्रक छोटं आहे. पण आपण जर बघितलं तर केंद्रकाच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतं, लिक्विड बघायला मिळतं. इथं आजूबाजूला काय बघायला मिळतं, इथं काय बघायला मिळतं, लिक्विड बघायला मिळतं. ठीक आहे, आजूबाजूला काय बघायला मिळतं, लिक्विड बघायला मिळतं. ठीक आहे, आजूबाजूला काय बघायला मिळतं, लिक्विड बघायला मिळतं. अजून डार्क कलरने दाखवतो. आजूबाजूला काय मित्रांनो, अशा प्रकारे लिक्विड पसरलेले, त्याला म्हटलं आता पेशी द्रव्य. त्याला काय म्हटलं आता, पेशी द्रव्य. ठीक आहे, त्याला म्हटलं आता सायटोप्लाझम. त्याला काय म्हटलं तर सायटोप्लाझम, पेशी द्रव्य. ठीक आहे, त्याला काय म्हटलं तर पेशी द्रव्य. त्याला काय म्हटलं तर पेशी द्रव्य. एक एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा म्हणून मी इतक्या वेळा रिपीट करतोय. मग आता हे जे पेशी द्रव्य आहे मित्रांनो, हे जे सायटोप्लाझम आहे, तर यामध्ये काय काय, या पेशी द्रव्यामध्ये काय काय, तर पेशी द्रव्य पहिले कशाला म्हणायचं, सायटोप्लाझम कशाला म्हणायचं, तर बघा सायटोप्लाझम हे केंद्रक आणि प्रद्रव्य पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्या दरम्यान जी काही द्रव पदार्थ आहे त्याला काय म्हणायचं, पेशी द्रव्य म्हणायचं. कशाच्या मध्ये, केंद्रक आणि प्रद्रव्य पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन या दरम्यान जो काही द्रव पदार्थ आहे त्याला काय म्हणायचं, पेशी द्रव्य म्हणायचं. आपण जर बघितलं तर पेशी द्रव्यासाठी एक सायटोसोल नावाची संकल्पना वापरलेली. मग या संकल्पना आपण समजून घेऊया की काय आहे सायटोसोल, काय आहे सायटोप्लाझम. ठीक आहे, आणि काय आहे प्रोटोप्लाझम, ह्या गोष्टी समजून घेऊया. तर बघा हे जे पेशी द्रव्य असतं याला म्हटलं जातं सायटोप्लाझम. आपण जर हे पेशी द्रव्य बघितलं तर पेशी द्रव्य जर बघितलं, ते पेशी द्रव्य जे आहे ते आपल्याला लिक्विड फॉर्म मध्ये बघायला मिळतं, जेली सारखा पदार्थ बघायला मिळतो. या लिक्विड मध्ये आपल्याला पेशी अंगके बघायला मिळतात, पेशी अंग बघायला मिळतं. ठीक आहे, आपल्याला याच्यामध्ये पेशीचे वेगवेगळे अवयव बघायला मिळतात, पेशीचे अवयव. ठीक आहे, जसं की आंतरद्रव्य जालिका. ठीक आहे, त्यानंतर गोल्गी काय बॉडी, त्यानंतर रिक्तिका, लयकारिका. ठीक आहे, तर असे वेगवेगळे अंग बघायला मिळतात. मग आता इथे एक संकल्पना आहे बघा, पेशी द्रव्य. ठीक आहे, किंवा आपण त्याला सायटोप्लाझम म्हणतो. हे काय आहे तर पेशीमध्ये केंद्रक आणि जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे या दरम्यान जे काही जेलीचे पदार्थ आहे आणि या जेलीच्या पदार्थात असलेले जे काही पेशी अंगके त्यांना मिळून सगळ्यांना मिळून पेशी द्रव्य असं म्हटलं जातं, सायटोप्लाझम म्हटलं जातं. आता या पेशी अंगकांना जर यातून बाहेर काढलं आणि फक्त जेलीला काय म्हणतात असं विचारलं तर या फक्त जेलीला म्हटलं जातं सायटोसोल. फक्त आणि फक्त जेलीला काय म्हटलं जातं, इथं हा जो शब्द वापरलेला आहे ठीक आहे सायटोसोल, तर हा सायटोसोल म्हणजे काय तर फक्त पेशी अंगका व्यतिरिक्तचा भाग. ठीक आहे, पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीमधील भाग म्हणजे काय, सायटोसोल. ठीक आहे, आणि पेशी अंगासहित असलेला पेशीमधील भाग म्हणजे काय, सायटोप्लाझम. आणि अजून एक संकल्पना आहे प्रोटोप्लाझम. तर प्रोटोप्लाझम म्हणजे काय तर पेशी द्रव्य, पेशी अंगक प्लस हा केंद्रक यांना सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमधलं जेवढं काही भाग आहे त्याला प्रोटोप्लाझम म्हटलं जातं. तर या तीन संकल्पना तुमच्या इथं क्लिअर झाल्या असेल. सायटोप्लाझम, पेशी द्रव्य, पेशी अंगक आणि जेली सहित. त्यानंतर जर बघितलं फक्त जेली त्याला काय म्हटलं जाईल, सायटोसोल म्हटलं जाईल. आणि आपण जर बघितलं तर सायटोसोल परत पेशी अंगक आणि प्लस केंद्रक यांना मिळून प्रोटोप्लाझम म्हटलं जाईल. तर या संकल्पना क्लिअर झालेल्या आपल्या पेशी द्रव्याच्या. ठीक आहे, मग आता या पेशी द्रव्याच्या आतमध्ये जी काही पेशी अंगक आहे त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही पेशी अंगक जर आपण बघितलं तर मेदयुक्त प्रथिनांनी बनलेली आहे. ठीक आहे, ही अंगक कोणती आहे, पेशी अवयव कोणकोणते आहे तर यामध्ये आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम बघता येईल. ठीक आहे, हे नावं जरी अवघड वाटत असेल तर एकदा शिकवल्यानंतर सगळं काही सोपं होणार आहे. त्यानंतर गोल्गी कॉम्प्लेक्स आपल्याला बघायचंय, मायटोकॉन्ड्रिया बघायचंय, प्लास्टेड कवक आपल्याला बघायचे, केंद्रक आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर हे सगळे आपल्याला एक एक पेशी अंगक बघायचे. मग पहिलं आहे आंतरद्रव्य जालिका.
हे आंतरद्रव्य जालिका नेमकं कुठे याचं स्थान, तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा प्रकारे एक केंद्रकाला आणि आपण जर बघितलं तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेनला जोडणारा एक घटक आहे, त्याला म्हटलं आता अंतर्द्रव्य जालिका. त्याला काय म्हटलं तर अंतर्द्रव्य जालिका. त्यालाच म्हटलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपण त्याला शॉर्टकटमध्ये ER म्हणूया. काय म्हणूया? ER, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपल्याला हा कुठं बघायला मिळतो, तर आपल्याला हा जो काही अवयव आहे पेशीचा, ठीक आहे, पेशीचा अंग जे आहे ते कुठं बघायला मिळतं, तर जे काही केंद्रक असतं त्याला, आणि इकडे जर बाहेर जर बघितलं तर जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याला हे अटॅच, त्याला काय आहे अटॅच. आणि हे जर बघितलं तर हे दोन भाग आहे, याचे दोन भाग आपल्याला बघायला मिळतात. एक आहे खडबडीत आणि एक आहे गुळगुळीत. ठीक आहे, दोन प्रकारचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. एक आहे रफ, ठीक आहे, ज्याला आपण RER म्हणूया, आणि दुसरा आहे स्मूथ, ज्याला आपण SER म्हणूया, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे RER आणि SER नेमकं काय करतात, यांचं काय काम आहे पेशीमध्ये? आता अवयव येतं काम तर असणार, हात येतं लिहायचं काम करतो, पाय येतं चालायचं काम करतो, बरोबर. पेशीच्या अवयवांचं पण काम असणार. मग आपण जर बघितलं तर हा पेशी अवयव काय काम करतो, तर खडबडीत वाला जो काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे यावर रायबोझोम नावाचा घटक चिटकलेला असतो, म्हणून तो खडबडीत होतो. रायबोझोमचे कण चिटकलेले असतात म्हणून तो कसा होतो, खडबडीत होतो. आणि हा रायबोझोम प्रथिनांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. हा कशाची निर्मिती करतो, तर प्रथिनांची निर्मिती करतो. मग रायबोझोम या खडबडीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर काय करत असतो, या खडबडीत आंतरद्रव्य जालिकावर काय करत असतो, प्रथिनांची निर्मिती करत असतो. आणि या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर काय होत असतं, तर मेदांची आणि आपण जर बघितलं लिपिड्सची आणि स्टेरॉइडची निर्मिती होत असते, हे लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर हा जो काही गुळगुळीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावण्याचं सुद्धा काम करत असतो. ठीक आहे, तर आपण बघितलं दोन प्रकारच्या आंतरद्रव्य जालिका आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, खडबडीत आणि गुळगुळीत. तर पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करण्यासाठी एक आंतरद्रव्य जालिका नावाचं अंग आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, ते तरल पदार्थांनी भरलेलं आहे. ठीक आहे, सूक्ष्म नलिका बघायला मिळतात, त्या सूक्ष्म नलिका भरलेल्या आहे, त्यांना आपण पट म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यांच्यामुळे एक जाळ्यासारखी रचना तयार झालेली आहे. एका बाजूला त्यांनी केंद्रकाला जोडलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटलाला जोडलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला पेशीमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, ते काय काम करतं हे मी तुम्हाला सांगितलं. खडबडीत जो भाग आहे त्यावर रायबोझोमचे कण असतात म्हणून त्याला खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हटलं जातं. ते कशाची निर्मिती करतं, तर ते प्रथिनांची निर्मिती करतं. कशाची? प्रथिनांची. आणि गुळगुळीत भाग मेदांची निर्मिती करतो, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, या व्यतिरिक्त हे पेशीला आधार देतं. कनेक्ट असतं ना प्रद्रव्य पटल आणि केंद्रकाला, तर त्यामुळे पेशीला आधार देतं. प्रथिनांचं वहन करतं. आता खडबडीत भाग दिसतो बघा इथे डॉट डॉट, इथं प्रथिनं तयार होतात आणि हे तयार होऊन या गुळगुळीत भागातून बाहेर येतात. ठीक आहे, गुळगुळीत भागात मेद सुद्धा तयार होतं, ती सुद्धा इथून बाहेर येतं. तर प्रथिनांचं वहन करतात. त्याचबरोबर अन्न, हवा, पाणी यांच्या मार्फत शरीरात आलेले विषारी जलद्रव्य पदार्थ जे आहे ते शरीराच्या बाहेर टाकतात. तर बघा मी काय सांगितलं, हे गुळगुळीत भाग जो आहे तो टाकाऊ पदार्थ जो आहे त्याला बाहेर टाकण्याचं काम करतो. तर अशा प्रकारे आंतरद्रव्य जालिकेचं काम आहे. मग आता आंतरद्रव्य जालिकेमध्ये तयार झालेले प्रोटीन, ठीक आहे, आंतरद्रव्य जालिकेमध्ये तयार झालेले प्रोटीन आणि त्याचबरोबर तयार झालेले मेद, लिपिड, आता ते जातं पुढं. ठीक आहे, आता प्रोटीन आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे, मेद सुद्धा शरीरासाठी गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता ते पुढं जातं आणि ते एका ठिकाणी जातं, त्याला काय म्हटलं जातं, गोल्गी कॉय बॉडी, पुढच्या पार्टकडे जातं. ठीक आहे, एक पुढचा पार्ट त्याला अटॅच असतो. ठीक आहे, लगेच पुढचा पार्ट एक अटॅच असतो, तो असा दिसतो. ठीक आहे, तिथेच असतो जे काही प्रोटोप्लाझम असतं आणि आंतरद्रव्य जालिका असतो, तिथंच त्याला कनेक्ट असतो. तर गोल्गी कॉय बॉडी नावाचा एक पार्ट असतो आणि हा जो पार्ट आहे हा काय करतो मित्रांनो, तर हा फ्लिपकार्ट आहे. हा काय फ्लिपकार्ट आहे. ठीक आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा आपण याला ॲमेझॉन म्हणून सुद्धा ओळखू शकतो. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखं काम करतो. ठीक आहे, आपण जर बघितलं तर इथं जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हे काय आहे, शेतकरी, हे शेतकरी समजून घेते. शेतकऱ्यांनी माल तयार केला तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन तो विकत घेतं आणि त्याला काय करतं, त्याच्यावर प्रोसेसिंग करून तो विकायचं काम करतं. मग सेम इथं गोल्गी बॉडी तेच काम करतं. जो आंतरद्रव्य जालिकाकडून प्रथिना आलेले आणि जे काही मेद आलेले तर त्याला काय करतं, त्याला पॅकिंग करायचं काम करतं. काय करतं, त्याला त्याचं ट्रान्सपोर्ट करायचं, त्याला पॅकिंग करायचं, त्याचं मॉडिफिकेशन करायचं, थोडा बदल करायचा. आता गोल्गी बॉडी काय करतं, त्यावर साखर लावतं. ठीक आहे, जे काही प्रथिना आलेले त्याच्यावर साखरेचं आवरण लावतं. ठीक आहे,
आणि आपण जर बघितलं तर जे काही मेद आलेलं आहे त्याला सुद्धा आजूबाजूने साखर लावून देतं. साखरेसाठी शब्द वापरला तो ग्लायको. तर आपण जर बघितलं तर जे काही प्रथिनं आंतरद्रव्य जालिकेकडून आलेले आहे आणि जे काही मेद आलेले आहे ते आता गॉल्गी कॉय बॉडीमध्ये बनतं ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड. ठीक आहे, कारण आंतरद्रव्य जालिका जर हा घटक बघितला तर हे एक स्त्रावी अंग आहे. यांच्यामधून काय होत असतं तर जे काही एक द्रव पदार्थ स्त्रव होत असतो आणि तो द्रव पदार्थ काय करतो साखरेचा लेप लावतो प्रथिनांना आणि मेदांना. तर बघा गॉल्गी कॉय बॉडी जो आहे ते 5 ते 8 चपटे अशा पोकळे आहे. ठीक आहे, त्यांना आपण कुंड म्हणतो. या कुंडामध्ये विविध प्रकारची विकरे असतात. ठीक आहे, आणि या कुंडांमध्ये काय होत असतं तर त्यामधून काही द्रव पदार्थ स्त्रव होत असतो आणि त्यामध्ये काय केलं जातं पॅकिंगचं काम केलं जातं. त्यामध्ये काय केलं जातं पॅकिंग विभागासारखं ते काम करतं आणि मग पॅकिंग करून ते काय करत असतं तर पुढं पेशींमध्ये जिथं समजा प्रथिनांची आवश्यकता आहे तिथं त्याला पाठवून देतं. केंद्रकाला आवश्यकता आहे घे मग तुला. ठीक आहे, दुसऱ्या एखाद्या भागाला आवश्यकता आहे घे मग प्रथिनं. ठीक आहे, तर ते काय करतं ट्रान्सपोर्टचं सुद्धा काम करतं. बघा फ्लिपकार्टचा माणूसच आपल्या घरी येऊन काय करत असतो पार्सल देत असतो, मग ते सुद्धा ते काम करतं. मग एक स्त्रावी अंग आहे. ठीक आहे, हे काय करतं तर पेशीत संश्लेषित झालेले विकरे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल करून त्याची विभागणी करणं आणि पेशींमध्ये आणि पेशी बाहेर पोहोचवणं म्हणजे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. ठीक आहे, त्याचबरोबर रिक्तिका आणि स्त्रावी पिटिकांची निर्मिती करतं. आधी एक पॉईंट लक्षात ठेवा, रिक्तिकांची निर्मिती कुठे होते गॉल्गी कॉय बॉडी या ठिकाणीच होते. त्याचबरोबर जर बघितलं तर पेशी भित्तिका झालं, प्रद्रव्य पटल झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेन झालं, लयकारिका आधी पुढे शिकणार आहे आपण हे बाकीचे जे शिकलो नाही तर त्यांना काय करतं तर त्यांना त्यांच्या निर्मितीमध्ये मदत करण्याचं काम करतं. आपण बघितलं होतं की जे काही प्रद्रव्य पटल आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्यामध्ये आपल्याला प्रोटीन बघायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर पेशी भित्तिकेमध्ये सुद्धा प्रोटीन बघायला मिळतं. मग ते कुठून येतं तर ते गॉल्गी कॉय बॉडीमधूनच येतं. ठीक आहे, आणि याचा शोध कॅमिओ गॉल्गी यांनी लावला होता 1898 मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कॅमिओ गॉल्गी हे मूळ चेतासंस्थेवर त्यांचं संशोधन होतं आणि त्यासाठी त्यांना 1906 मध्ये नोबेल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. आता गॉल्गी कॉय बॉडीने काय केलं जे काही स्वतःचं काम केलं. ठीक आहे, ट्रान्सपोर्टेशनचं काम केलं. आता समजून घ्या की त्यांनी काय केलं त्यांनी जे काही एक्स्ट्राचे पदार्थ तयार केलेले. ठीक आहे, आता त्यांनी गोष्टी तयार केल्या दुसरीकडे ट्रान्सपोर्ट केल्या. आता त्याचबरोबर आपल्या पेशीमध्ये काय होतं काही सैनिक आहे. ठीक आहे, बाहेरून जर आक्रमण झालं तर त्यांचं काय करायचं त्यासाठी सैनिक आहे त्यांचं नाव आहे लयकारिका लायझोझोम्स. ठीक आहे, आपल्या पेशीमध्ये काय सैनिक आहेत त्यांना लयकारिका किंवा लायझोझोम्स म्हणतात. ते काय त्यांना विल्हेवाट लावणाऱ्या संस्था म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तर त्यांच्याकडे शस्त्र आहे. त्या शस्त्राला म्हटलं आता हायड्रोलिटिक एन्झाईम्स म्हणजे एन्झाईमची नावं आहे. इथं जर बघितलं तर लायपेज त्यानंतर इथं प्रोटेन्स आणि कार्बोहायड्रेट्स असे त्यांच्याकडे एन्झाईम्स आहे. ठीक आहे, मग ते काय करतात पचन करतात. त्यांच्याकडं पॉवर जी सुपर पॉवर या सैनिकांकडं ते खाऊन पचन करून टाकायचं. जसं आपण अन्न खाल्लं की त्याचं पचन होणार तसं ह्या सुद्धा काय करतात पचन करतात आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून देतात. तर या काय करतात बघा आपण जर बघितलं रोगप्रतिकारक आपली जी काही रोगप्रतिकारक यंत्रणा आहे त्याच्यावर जर कोणी हल्ला केला तर ते जीवाणूंना विषाणूंना मारण्याचं काम करतात. ठीक आहे, म्हणजे सैनिक डायरेक्ट. ठीक आहे, त्यानंतर पेशीतला एखादा भाग जर अंग जर एखादं समजून घ्या जीर्ण झालं कमजोर झालं तर त्याला लयकारिकेमार्फत पेशीच्या बाहेर टाकलं जातं आणि नवीन अंग त्या ठिकाणी निर्माण होतं. त्यानंतर पेशी जर जुनी झाली तर त्या पेशीलाच काय करतात या नष्ट करतात. ठीक आहे, स्वतःच्या पेशीलाच काय करतात खाऊन टाकतात. म्हणून यांना आत्मघाती पिशव्या सुसाईड बॅग्स म्हणून ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं आत्मघाती पिशव्या सुसाईड बॅग्स म्हणून ओळखलं जातं. आणि उपासमारीच्या काळामध्ये लयकारिका काय करतात स्वतःकडे काही प्रथिनं आणि मेद साठवून ठेवतात. जे काही गॉल्गी कॉय बॉडी सगळ्यांना देते हे स्वतःकडे थोडे ठेवतात. ठीक आहे, कामाचं जे प्रथिन आणि मेद आहे ते स्वतःकडे ठेवतात आणि संकटाच्या वेळी खाऊन टाकतात. ठीक आहे, किंवा आपल्या आजूबाजूच्या पेशी अंगकांना देण्याचं काम करतात. आपण बघितलं की पेशीमध्ये प्रथिनांची निर्मिती होतीये आंतरद्रव्य जालिकामार्फत मेदाची निर्मिती होतं त्याचं पॅकिंग होतंय गॉल्गी कॉय बॉडी मार्फत. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं लयकारिका काय करताय सैनिक म्हणून काम करता. मग पेशीला एखादं इंजन लागन ना. ठीक आहे, ऊर्जा निर्मितीचं केंद्र लागन ना एखादं विद्युत केंद्र लागन ना तर ते विद्युत केंद्र आहे तंतुनिका मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, ते विद्युत केंद्र कोणतं आहे तंतुनिका मायटोकॉन्ड्रिया. आता या ज्या मायटोकॉन्ड्रिया आहे यांच्यामध्ये आपल्याला दुहेरी आवरण आहे ते बघायला मिळतं. ठीक आहे, हे दुहेरी आवरण मायटोकॉन्ड्रिया यामध्ये बघायला मिळतं. यावर क्वेश्चन येऊन गेलेले खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकावर दुहेरी आवरण आहे तर मायटोकॉन्ड्रियावर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
आपल्याला केंद्रकामध्येच डीएनए बघायला मिळतो, पण केंद्रकाच्या बाहेर आपल्याला दोन ठिकाणी डीएनए बघायला मिळतो, दोन पेशी अंगामध्ये डीएनए बघायला मिळतो. त्यापैकी एक आहे मायटोकॉन्ड्रिया. त्या डीएनएला पेशी केंद्रकाच्या बाहेर सापडणाऱ्या डीएनएला म्हटलं तर एक्स्ट्रा न्यूक्लियस डीएनए. ठीक आहे, त्याला काय म्हटलं तर एक्स्ट्रा न्यूक्लियस डीएनए म्हणून ओळखला जातं, कारण ते न्यूक्लियसच्या बाहेर सापडतो. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. तर आपण जर बघितलं तर मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला डीएनए बघायला मिळतो आणि क्लोरोप्लास्ट म्हणून एक घटक आहे, ते पुढे आपण बघणारच आहोत. त्यामध्ये सुद्धा हरितलवक, ठीक आहे मराठी भाषेत, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला डीएनए बघायला मिळतो. तर त्याचा सुद्धा पुढे जाऊन अभ्यास करणार आहोत. तर दोन घटक असे मायटोकॉन्ड्रिया आणि वनस्पतीमध्ये क्लोरोप्लास्ट, यामध्ये आपल्याला डीएनए नावाचा घटक जो आहे तो बघायला मिळतो. मग आपण जर बघितलं त्यांच्यामध्ये डीएनए आणि हे काय करतात तर स्वतः प्रथिनांची सुद्धा निर्मिती करू शकतात. यांना आंतरद्रव्य जालिकेकडून घ्यायची गरज पडते, पण स्वतः थोडंफार प्रथिने जे ते निर्माण करत असतात. मग आता हे नेमकं काय काम करतात तर यांच्या आतमध्ये बघा जे काही आतमधलं आवरण त्यामध्ये जेली सारखा पदार्थ तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला डीएनए बघायला मिळतो. ठीक आहे, त्याचबरोबर त्यामध्ये रायबोझोम सुद्धा बघायला मिळतो, त्याचबरोबर फॉस्फेटचे कण सुद्धा बघायला मिळतात. ठीक आहे, तर हे काय करतात तर हे या ठिकाणी ग्लुकोजची निर्मिती करतात. ठीक आहे, म्हणजे इथं ग्लुकोजची निर्मिती करतात आणि पेशीच्या बाहेरून ऑक्सिजन घेतात, O2 घेतात आणि या ग्लुकोजचं ज्वलन करतात. ठीक आहे, या ऑक्सिजनच्या माध्यमातून ग्लुकोजचं ज्वलन करतात आणि पृथ्वीमध्ये ऊर्जा निर्माण करतात. पृथ्वीमध्ये नाही, पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करतात. ती ऊर्जेला म्हटलं तर ATP. पेशीमध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेचं नाव काय ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणून त्याला ओळखलं जातं. या फॉस्फेटचा वापर करून, या डीएनएचा वापर करून, ठीक आहे, ऑक्सिजनचा वापर करून पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती करतात. आपण जर बघितलं पेशीचे किचन आहे, याला पॉवर हाऊस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याला काय म्हणून ओळखलं जातं पॉवर हाऊस. तर पेशींचं पॉवर हाऊस काय आहे तर तंतुनिका मायटोकॉन्ड्रिया. तर या पेशीमध्ये काय करत असतात तर ऊर्जा निर्मितीचं काम करत असतात. ठीक आहे, आपण जर बघितलं तर या ऊर्जा सगळ्यांना दिली जाते. प्रत्येक पेशी अंगकांना, डीएनएला, केंद्रकाला सगळी ऊर्जा पुरवली जाते आणि मग केंद्रक काय करतं तर सगळ्या पेशी अंगकाकडून काम करून घेतं. आंतरद्रव्य जालिकेपासून प्रथिनं, मेद तयार करतं, गॉल्गी कॉय त्यांचे पॅकिंग करतं या ऊर्जेचा वापर करूनच. ठीक आहे, म्हणजे हे मेन ऊर्जा तयार करणारे घटक आहे. त्यानंतर जर बघितलं तर या व्यतिरिक्त समजून घ्या पेशीमध्ये एक्स्ट्राचं सामान जर तयार झालं, ठीक आहे, एक्स्ट्राचं प्रथिने तयार झालं, एक्स्ट्राचं पाणी पेशीमध्ये आलं, तर पेशीमध्ये अशा छोट्या छोट्या बॅग असतात, त्यांना म्हटलं तर रिक्तिका, व्हॅक्युअल्स त्यांना काय म्हटलं तर रिक्तिका म्हटलं तर. या काय करतात तर एक्स्ट्राचं पाणी, प्रथिनं साठवण्याचं काम करतात. ग्लायकोजन, प्रथिने या गोष्टी साठवण्याचं काम करत असतात. त्यानंतर या पेशीचा दाब जो आहे परासरणीय दाब, तो सुद्धा नियंत्रित करण्याचं काम या रिक्तिका करत असतात. ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर वनस्पतीमध्ये मोठ्या आकाराची रिक्तिका आपल्याला बघायला मिळतात, त्या तुलनेत प्राणी पेशीमध्ये कमी आकाराच्या रिक्तिका आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारे रिक्तिका नावाचा घटक जो आहे तो काय आहे तर एक्स्ट्रा बॅग्स आहेत सामान साठवण्यासाठी, सामान स्टोअर करण्यासाठी. तर हा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर एक शेवटचा एक आपला घटक आहे तो म्हणजे लवके. ठीक आहे, प्लास्टिड्स. हे फक्त आपल्याला वनस्पतीमध्ये बघायला मिळतात. हे कुठे बघायला मिळतात वनस्पतीमध्ये बघायला मिळतात, हे प्राणी पेशीमध्ये बघायला मिळत नाही. हे काय आहे तर जे घटक स्वयंपोषी असतात, स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामध्येच आपल्याला हे हरित लवके बघायला मिळतात. मग लवकाचे दोन प्रकार आहे, एकाला रंग असतो आणि एकाला रंग नसतो. मग रंग असणारे असतात वर्णलवके आणि रंग नसणारे असतात अवर्णलवके. ठीक आहे, रंग असणारे त्यांना आपण क्रोमोप्लास्ट म्हणून ओळखतो आणि रंग नसणाऱ्यांना ल्युकोप्लास्ट म्हणून ओळखतो. ठीक आहे, तर रंग असणारं सगळ्यात महत्त्वाचं लवक आहे ते म्हणजे हरित लवक, ज्याला आपण क्लोरोप्लास्ट या नावाने ओळखतो. आणि यामध्ये आपल्याला डीएनए बघायला मिळतो. एक डीएनए म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये केंद्रका व्यतिरिक्त आणि दुसरा म्हणजे या हरित लवकामध्ये म्हणजेच क्लोरोप्लास्टमध्ये बघायला मिळतो. मग आता यांचा सुद्धा थोडाफार अभ्यास करूया. बघा, जी लवके ती दोन प्रकारची, वर्ण आणि अवर्ण. त्यांनाच आपण क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट म्हणतो. आता ही जी क्रोमोप्लास्ट जी आहे तर त्यांचे तीन प्रकार पडतात, हरित लवके, त्यानंतर रोडोप्लास्ट आणि इथं फ्यूप्लास्ट. ठीक आहे, होमोप्लास्ट किंवा फ्यूप्लास्ट म्हणून याला ओळखलं जातं. याचा प्रॉपर उच्चार थोडा तर इथं बघा, याची ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण बघूया. हरित लवक काय काम करतं तर पेशीमध्ये जी काही सौर ऊर्जा येते तर या सौर ऊर्जेपासून अन्न तयार करण्याचं काम करतं आणि खास करून वनस्पतीमध्ये, शैवालामध्ये हे काम करत असतं. तर हे हरित लवकाला आपण काय म्हणतो क्लोरोप्लास्ट म्हणतो. काय म्हणतो क्लोरोप्लास्ट. ठीक आहे,
हा जो क्लोरोप्लास्ट आहे हा 3 घटकांनी मिळून बनलेला आहे, क्लोरोफिल, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. वनस्पतीमध्ये जे हरितलवक असतं त्यामध्ये 90% हरितद्रव्य असतं, म्हणजे क्लोरोफिल असतो, म्हणून वनस्पतीच्या पानांचा रंग हिरवा बघायला मिळतो. आता हरितलवकामध्ये जर कॅरोटीन हा पदार्थ जास्त झाला तर आपल्याला, जसं गाजर आहे, गाजरामध्ये आपण जर बघितलं हरितलवकाच्या जागी कॅरोटीन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो, म्हणून ते गाजर नारंगी रंगाचं बघायला मिळतं. आणि एक झॅन्थोफिल नावाचा घटक आहे, त्यामुळे एखादी गोष्ट पिवळ्या रंगाची तयार होते. तर हरितलवकामध्ये 3 गोष्टींनी मिळून हरितलवक बनलेले आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर रोडोप्लास्ट जर एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर ती गोष्ट लाल रंगाची बनते, आणि फिओप्लास्ट जर एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर ती गोष्ट तपकिरी रंगाची बनते. आता हे सगळ्या गोष्टी काय करतात तर वेगवेगळ्या रंगाचे, वनस्पतीचे, फळांचे, फुलांचे रंग वेगवेगळे होते, पण यांच्यामुळे काय होती, निर्मिती होते. काही झाडांचे पानांचे रंग लाल असते, काहींचे तपकिरी असते, ब्राऊन असते. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर यांच्यामुळे अन्नाची निर्मिती होते. आणि आपण जर बघितलं तर हे जे अन्न आहे हे साठवण्याचं काम करतात अवर्णलवके, ल्युकोप्लास्ट. मग या ल्युकोप्लास्टमध्ये अमायलोप्लास्ट नावाचा घटक आहे जो कर्बोदकच साठवतो. ठीक आहे. त्यानंतर इथं प्रोटीनोप्लास्ट आहे जो प्रोटीन साठवतो, आणि इलिओप्लास्ट नावाचा घटक आहे तो इतर पदार्थ साठवतो. ठीक आहे, अन्नाव्यतिरिक्त. तर अशा प्रकारे लवके आपल्याला इथं बघायला मिळतात. सौर ऊर्जेला शोषून तिचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात, म्हणजे अन्नामध्ये रूपांतर करतात. लवकांमुळे फळांना, फुलांना रंग प्राप्त होतो. अवर्णलवके प्रथिनं, मेद, पिष्टमय पदार्थ साठवण्याचं काम करतात. ठीक आहे. आणि आपल्याला डीएनए जो आहे तो मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुनिका, आणि लवके म्हणजे इथं जर बघितलं तर आपण त्यांना प्लास्टिड म्हणतो, त्यांच्यामध्येच बघायला मिळतो डीएनए, 2च अंगामध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता फायनली इथं जर बघितलं तर एक कन्क्लुजन सांगतो. ठीक आहे. आपण प्राणी पेशीमध्ये, वनस्पती पेशीमध्ये फरक काय आहे तर सेल वॉल आणि लवके हे आपल्याला प्राणी पेशीमध्ये बघायला मिळत नाही, पण वनस्पती पेशीमध्ये बघायला मिळते. आंतरद्रव्य जालिका आपल्याला दोघांमध्ये पण बघायला मिळते, पण जास्त प्रमाणात प्राणी पेशीमध्ये आहे, वनस्पती पेशीमध्ये कमी प्रमाणात आहे. लयकारिका, ठीक आहे, लयकारिका पण जास्त प्रमाणात प्राणी पेशींमध्ये, कमी प्रमाणात वनस्पती पेशीमध्ये. आणि रिक्तिका जी आहे ती मोठी वनस्पती पेशीमध्ये असते, कारण वनस्पतीमध्ये जास्त गोष्टी साचवायच्या असतात. ठीक आहे. आपण जर बघितलं प्राणी पेशीमध्ये छोटी असते, इथं उलट झालं, प्राणी पेशीमध्ये ती छोटी असते, वनस्पती पेशीमध्ये ती मोठी असते. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर इथेच समाप्त होतं. हा होता पहिला पार्ट. या व्यतिरिक्त अजून खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आपल्याला या लेक्चरमध्ये. मग दुसरा पार्ट बघायला ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा, कारण आपला सिलेबस पुढे जायला नको. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.